येवदा ही ग्रामपंचायत 17 सदस्यांची असून जिल्ह्यांमधून दुसऱ्या क्रमांकाची ही ग्रामपंचायत समजली जाते. कोरोना काळामध्ये निवडणूक झाल्या तेव्हापासून येवदा येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेता आली नाही. त्यामुळे गावातील समस्या व विकास कामाबाबत ग्रामसभा घेणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने येवदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पंचायतमध्ये न घेता ती सायंकाळी गांधी चौकात घेण्यात यावी याकरिता प्रहार पक्षातर्फे प्रदीप वळसकर यांनी प्रशासनाला विनंती केली होती. त्यानुसार येवदा ग्रामपंचायतीने 11 तारखेला ग्रामसभेचे आयोजन केले. प्रथमच गांधी चौक येथे ग्रामसभा आयोजित केल्याने या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली. ग्रामसभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सभेकरिता अध्यक्ष म्हणून सरपंच प्रतिभा माकोडे यांची निवड करण्यात आली. ग्रामसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा होत असताना गावातील लोकांनी गोंधळ घातल्याने ही सभा बारगडली. सभेमध्ये पिण्याच्या पाण्याचा येवदा वासियांना होत असलेल्या त्रासाबद्दल ग्रामसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला. महिलांसाठी प्रत्येक वार्डामध्ये शौचालय बांधण्यात यावे. यानंतर ग्रामपंचायत जमा खर्चाचा हिशोब सचिव देऊ शकले नाही. मी नवीन असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. सरपंच यांनी काही प्रमाणात उत्तर देण्याचे प्रयत्न केले. सरपंचांचे संभाषण सुरू असताना सभेमध्ये काही लोकांनी गोंधळ घातल्याने सचिव व सरपंच यांनी सभेतून काढता पाय घेतला. अचानक सरपंच व सचिव सभेतून गेल्याने प्रदीप वळसकर व नागरिकांनी येवदा पोलीस स्टेशन गाठून येवदा ग्रामसभा सुरू असताना ग्रामविकास अधिकारी ग्रामसभेचे प्रोसिडिंग रजिस्टर घेऊन ग्रामसभा अर्ध्यावर सोडून घरी निघून गेल्याचा माहिती अर्ज येवदा पोलिसांना दिला व लोकांचे विषय संपले नसताना ग्रामविकास अधिकारी सभा सोडून गेल्याने त्यांच्या विरोधात गटविकास अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी तक्रार दिली. येवदा गावामध्ये अनेक समस्या असल्याने या समस्येचे कसे निवारण होईल? ग्रामसभेमध्ये असाच गोंधळ घातला तर गाव पातळीवर विकासाचे काम कसे होईल आणि प्रहारचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीविषयी कोणती भूमिका घेतील याकडेही गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, येवदा.